रत्नागिरी जिल्ह्यातील अरबी समुद्राच्या कुशीत वसलेलं हे सुंदर मंदिर तर तुम्हाला माहीतच असेल. श्री क्षेत्र गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, ज्यामुळे जगातील कानाकोपऱ्यांमधून भाविक दर्शनासाठी येथे प्रचंड गर्दी करतात. आणि हे मंदिर अथांग अशा पसरलेल्या समुद्राच्या कुशीत जवळपास 400 ते 500 वर्षांपासून येथे आहे. आणि आम्ही सुद्धा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलो होतो आणि विचार केला की या समुद्रावर मेटल डिटेक्टिंग केली तर. पण आम्ही काही तयारीने गेलो नव्हतो आणि या सुंदर अशा बीचवर ट्रेजर हंटिंग करण्याचा मोह मात्र आम्हाला अजिबात आवरला नाही. पण पावसाचे दिवस असल्यामुळे समुद्राला खूपच उधाण आलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये जाणे म्हणजे खूपच धोकादायी ठरू शकते. म्हणून तिकडच्या प्रशासनाने समुद्रावर जाण्यासाठीच बंदी केली होती. त्यामुळे मंदिरासमोर ट्रेजर हंटिंग करणं यावेळी आम्हाला काही शक्य झालं नाही. परंतु स्थानिकांकडून आम्हाला समजलं की या प्रसिद्ध मंदिराशेजारी अजून एक समुद्र किनारा देखील आहे. आणि त्याची माहिती मिळताच आम्ही पायऱ्या उतरून या सुंदर अशा समुद्र किनाऱ्यावर येऊन पोहोचलो, जिथून गणपतीपुळे मंदिर हे अवघ्या हाकेच्या अंतरावर होतं. कारण समुद्र म्हटला म्हणजे त्यामध्ये पडलेल्या वस्तू सर्वत्र पसरल्या जातात आणि त्यामुळे इथे आम्हाला काहीतरी सापडू शकतं या आशेने आम्ही मेटल डिटेक्टिंगला सुरुवात केली. चला तर मग बघूया या ट्रेजर हंटिंगच्या प्रवासामध्ये आम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी सापडल्या. तर मित्रांनो, मशीन तर रेडी झाली आहे. आता आपण बघूया आज आपल्याला इथे गणपतीपुळ्याच्या बीचवर काय सापडतंय. आणि मशीन इथे आमची अपग्रेड झालेली आहे. या वाटेने आम्ही सरळ खाली उतरत आलो आणि कसं तरी हे आम्हाला बीच सापडलंय. आणि समुद्राला खूप उधाण आलंय हे बघा, तुम्ही पाहू शकता. त्यामुळे पाण्यात जाणं खूप रिस्की आहे. तर आता बघूया इथे पहिली रिडिंगला काय मिळतंय. आणि खूप सुंदर असं समुद्र किनारा आहे, तुम्हाला दिसत असेलच. एकदम मस्त वाटते. आणि हे झाड बघा किती सुंदर आहे, खूप सुंदर असं झाड आहे. आणि हे बघा लाटा बघा किती मोठ्या मोठ्या येत आहेत. पावसामुळे खूप उधाण आलंय समुद्राला. आणि हा बघा सर्चिंग करतोय. येत आहे 39. अरे ठीक आहे. आता आम्ही ट्रायपॉड आणायला विसरलोय, त्यामुळे कॉइन सापडलाय पहिलाच कॉइन सापडलाय. आणि मित्रांनो, गणपतीचं मंदिर आहे ना, एकदम पुढे आहे. हे अंतर क्रॉस केल्यानंतर गणपतीचं मंदिर आहे, गणपतीपुळ्याचं. तर तिकडे आम्हाला हे मेटल डिटेक्टिंग करताना आलं. पण इथे एक बाजूलाच एक बीच सापडलाय, तर तिकडे आम्ही मेटल डिटेक्टिंग करायचा प्रयत्न करतोय. बघूया आज काय मिळतो. आवाज येत असेल नाही माहित नाही. तर मित्रांनो, बघूया आता ह्या खड्ड्यात काय सापडते आपल्याला. आज ट्रायपॉड आणला नाहीये, घाईघाईतच आम्ही शूट करतोय. तर इथेच आहे इकडे आहे. तर मित्रांनो, एक सिग्नल इथे येतोय, पण अजून कळत नाहीये काय आहे. आपल्याकडे ते हे पाहिजे होतं, पिन पॉइंटर पाहिजे होता. माय गॉड, हे बघ. Oh my god, unexpected. वाव. तर मित्रांनो, हे बघ काय सापडलंय. गणपतीपुळ्याच्या मंदिराच्या एकदम बाजूलाच इथे गणपतीपुळे मंदिर आहे. आणि इथे आम्ही ट्राय करत होतो ट्रेजर हंट. आणि इथे ऍक्च्युली ते बीचवर येतात पर्यटक येत आहेत, कारण इथून खाली उतरायला जागा आहे. तर इथे येत असतील पर्यटक. कोण गणपतीपुळ्यातले असतील तर कमेंट करा. पण हे काय ते भारीच मिळालंय. वाव. पण हे गोल्ड नाहीये ना, गोल्ड नाहीये. गोल्ड इमिटेशन ज्वेलरी पण आहे. कसल्या हातातलं किंवा कसलं आहे, गळ्यातलं. बघूया, चल पुढे बघ.
भारी रे, मस्त फाईन, बेस्ट. तर मित्रांनो खूप मस्त मजा येते. ही बघा इथे एक होडी सुद्धा अशी पडली आहे मोडून. तर आपण आता हळूहळू तिकडे जातोय. काय नाही तर आम्ही आता इकडून आलो होतो आणि हा सगळा परिसर बघत आलो, पण काय अजून रेडिंग नाही आली, तशी एकच आली. पण जबरदस्त असं फाईंड मिळालंय. येत आहे. वाव. काय ते मेटलचा एक पीस होता. इथे खूप वेळ प्रयत्न केल्यानंतर सापडला फायनली. तर या होडीच्या इथे नक्कीच काहीतरी आपल्याला सापडू शकतं. तर तिथे आमचं सर्च चालू आहे आणि ट्रायपॉड नसल्यामुळे जास्त काय करता येत नाही शूट, पण जेवढं काही दाखवता येईल या बीचवर काय तुम्हाला मिळतं. हे बघा असं सुंदर असं बीच आहे आणि इथे ही वनस्पती बघा कशी वेगळीच आहे. माझ्या मते चवई आहे, चवई केळीची अशी दुसरी रानटी केळी म्हणतात तसं टाईप. पूर्ण डोंगर त्याने भरून गेला आणि वरती बघा आभाळ पूर्ण काळं झालंय. तर आता बघू या होडीपाशी आम्ही सर्च करतोय काय सापडतंय का. आली आहे रीडिंग. आई शपथ. वाव. मित्रांनो पैजण सापडली आहे. ते आपण चेक करूया. आपण चांदीची वाटते, चांदीची असू शकते कारण पैजणचं समजत नाही. शाईन अजिबात नाहीये. हा म्हणून असं वाटतंय ना. असू शकते चांदीची. छान आहे पण एकदम. पण ट्रेजर इज ट्रेजर. येस. म्हणजे गणपतीपुळ्याच्या जर प्रॉपर मंदिराच्या इकडे ना आपण जर शूट केलं तर तिकडे खूप धमाल असे वस्तू सापडू शकतात. जर साईडला एवढ्या भारी भारी वस्तू असतील तर तिकडे किती असतील चांगल्या. तर आता आम्ही चेक करतोय, बघू गणपतीपुळ्याच्या मंदिराच्या साईड म्हणजे जवळच काय सापडू शकते. आता तुम्हाला दाखवतोय आम्ही सगळं. मित्रांनो ही झाडं बघा कसली मस्त आहेत, वेगळीच अशी झाडं आहेत आणि ठराविक ठिकाणी आहेत इकडे आणि तिकडे. रत्नागिरीमध्ये ना खूप वेगळा असा निसर्ग पाहायला मिळतोय आणि खूप सुंदर असा हा बीच आहे गणपतीपुळ्याचा. खूप मजा येते, धमाल येते. ट्रेजर हंटिंगचा एक वेगळाच एक्सपिरियन्स इथे घ्यायला मिळतोय आम्हाला. आणि एक खडक बघा कसं पडलंय, मस्त मस्त वाईब येत आहे. हे बघा हे झाड बघा. आली का रेडिंग. वाव कडक कडक बघ. मित्रांनो एक रीडिंग अजून एक इथे रीडिंग आली आहे. बघूया काय मिळतं रीडिंग मध्ये. आणि हे वॉटरप्रूफ असल्यामुळे ना हे पाण्यामध्ये वगैरे. हा हे वॉटरप्रूफ कॉईल असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ह्या वेळेला, काय टेन्शन घ्यायची नाही. आणि एकदम पॉवरफुल मशीन असल्यामुळे ह्या वेळेला तर रिझल्ट एकदम चांगला मिळणारच आहे. बघूया आता काय सापडतंय. येस. ट्रायपॉड असतं तर मस्त काम झालं. हा ट्रायपॉड नसल्यामुळे लपड झालं. आम्ही गणपतीपुळेला ना दर्शनासाठी आलेलो आणि आमचं शूटिंगचं काय प्लॅन नाही होतं, पण अचानकच आम्ही म्हटलं की वेळ आहे, चांगलं लोकेशन आहे तर आपण शूट करूया. तिकडे तर आम्हाला शूट करायला नाही मिळालं, पाणी येते. तर इथे बघू काय मिळतंय. आहे. हे बघ वाव काय ते ज्वेलरीचा तुटलेला पीस आहे. ओ कानातल्याच आहे वाटतंय ना. कानातला पीस सापडलाय आणि एवढा छोटा शोधून काढलाय. हा मशीनने पाण्यातलं शोधून काढलंय. तर हे इथे ज्वेलरी अशी जुनी वगैरे सापडते, म्हणजे कदाचित खूप आधीपासून पडलेली असू शकते. ते जे झाड दिसतंय हे तिकडून चालत चालत हा सगळा परिसर शोधून आलोय. काय आहे म्हणजे कोणतरी येतं इकडे. हा म्हणजे आहे ना बीच वर यायला. हा तिकडे प्रॉपर कासव केलंय बघा. म्हणजे याचा अर्थ इथे पर्यटक सुद्धा येतात आणि येतच असतील कारण तिकडे पायऱ्या वगैरे आहेत, म्हणजे येतच असतील समुद्रात.
तरी सुद्धा आम्ही सेफ्टीने आलोय. दिसतंय मंदिर कुठे आहे बघा. तुम्हाला मंदिर दाखवायला आलो गणपतीपुळ्याचं. तर इथेच मंदिर आहे याच्या बाजूला आणि आम्ही जस्ट या साईडला ट्रेजर हंट करतो. असा मोकळा परिसर आहे हा बघा. पूर्ण असा मोकळा परिसर आहे. तर हा बघ, हा इथे माणूस उभा आहे ना, हा तिकडे आम्ही उभे होतो मगाशी आणि तिकडून ना असं कमालीचं दृश्य असं दिसत होतं. मित्रांनो आता आपण वरती उभे आहोत आणि मगाशी आपण इथे खाली वाळू दिसते, या वाळूमध्ये ट्रेजर हंटिंग करत होतो आणि इथं दृश्य बघा किती कमाल दिसते, एक नंबर. ते तिकडे दिसतंय ते मंदिर आहे. हा तो म्हणजे लाल कलरचं दिसतंय. नाही, इथे खूप मस्त असं दृश्य दिसत होतं. तर आता पाण्याजवळ फाईंड करतोय, बघूया काय सापडते का. तर मित्रांनो खूप मजा येते. तुम्हाला सुद्धा अशाच नवनवीन बीचवर जायचं असेल, म्हणजे ट्रेजर हंटिंग पाहिजे असेल तर लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल ते चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि याला परत एक रीडिंग आली आहे, बघूया आता ह्या रीडिंगला काय. कॉईन भेटल्या जातात. पुन्हा एक कॉईन सापडला. तरी ते अशा छोट्या मोठ्या वस्तू सापडत आहेत, पण खूप वेळाने सापडत आहे, कारण हा तसा एकदम प्रचलित असा बीच नाही आहे. तो गणपतीपुळ्याचं प्रॉपर तिकडे आहे, पण तिकडे नाही करता हा, येणार, कारण बंद ते होतं पूर्ण- नाही मग बंद होतं ते झालं आणि पूर्ण मंदिरापर्यंत पाणी आलंय. हा, त्याच्यामुळे नाही करता येत. त्यानंतर आम्ही आरेवारे समुद्र किनाऱ्यावर देखील गेलो होतो, परंतु पावसामुळे समुद्राला प्रचंड उधाण आलं होतं, म्हणून आम्हाला यावेळेला तर ट्रेजर हंटिंग करता आली नाही. परंतु या समुद्र किनाऱ्यांवर नक्की आम्ही परत येणार आहोत आणि मेटल डिटेक्टिंगचा अनुभव घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ट्रेजर हंटिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे गोल्ड, पीस आउट.